कोमटराव आणि पेंग्विन यांच्या बाबतीमध्ये नियती आता अजून काय काय खेळ खेळणार आहे कोणास ठाऊक. 2च दिवसांपूर्वी लोकमत या वृत्तपत्रामधून जाहीर करण्यात आलेलं होतं की पेंग्विन ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून माघार घेतलेली आहे. शिवाय कुठल्याही मतदारसंघातून ते निवडणूक लढणार नाहीयेत. म्हणजे 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये ते फक्त प्रचार करणार आहेत, ते निवडणूक लढवणार नाहीत. मात्र आता अमित ठाकरे यांची माहीम मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषणा झाली आणि लगेच उबाठा गटामध्ये चुळबुळ सुरू झाली आणि त्यांनी सोशल मीडियावर बोलायला सुरुवात केली की ते संदीप देशपांडे यांना वरळीतून नक्कीच हरवतील आणि पेंग्विन ठाकरे नक्कीच जिंकून येतील वरळीमधून. याचाच अर्थ असा आहे की माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे उभे आहेत आणि वरळी मतदारसंघातून जवळपास पेंग्विन ठाकरे उभे राहणार आहेत. मात्र मित्रांनो, गेल्या 5 वर्षांमध्ये आमदार म्हणून कोमटरावांच्या पुत्राने वरळीमध्ये काय काम केलेलं आहे याचा जाब विचारलाच पाहिजे मित्रांनो. आणि आता हे वाक्य ऐकल्यानंतर काही शेणके असं पण म्हणतील, अच्छा मग अमित ठाकरे यांनी काय दिवे लावले ते तरी आम्हाला दाखवा. दाखवतो. धीर धरा, थोडा धीर धरा. अमित ठाकरे हे काल राजकारणात आले आणि आज मनसेने त्यांना माहीमचा उमेदवार म्हणून जाहीर केलं अशी अजिबातच परिस्थिती नाहीये. आज महाप्रपंच तर्फे अमित ठाकरे यांचं कार्य त्यांनी आजवर राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काय काय केलेलं आहे हे मांडणार आहोत. अमित ठाकरे यांच्या कामाची यादी खूप मोठी आहे. लक्षात घ्या मित्रांनो, एका विद्वान माणसाच्या पोटी याने जन्म घेतलेला आहे. ज्याप्रमाणे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं महाराष्ट्रासाठी एक विजन आहे, त्याचप्रमाणे अमित ठाकरे यांचं देखील माहीम मतदारसंघासाठी एक सुंदर असं विजन आहे. अमित ठाकरे यांचं माहीम मतदारसंघासाठी काय विजन आहे ते तर ते स्पष्टपणे सांगणारच आहेत. आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे तेव्हा सगळ्या गोष्टी समोर येणार आहेतच. मात्र काही जणांना अजिबातच माहित नाहीये की अमित राज ठाकरे यांनी आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काय काम केलेलं आहे. मित्रांनो, आज तेच आपण जाणून घेऊया. मात्र अमित ठाकरे यांच्याबद्दलची सगळी माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे. प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवं YouTube चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. या चॅनल वरून हिंदू धर्म, शास्त्र, संस्कृती आणि नीती यांवरचे सुंदर असे व्हिडिओज आम्ही सादर करत आहोत. सर्व हिंदू माता बंधू भगिनींसाठी प्रपंच परिवार लवकरच स्वयंरोजगाराच्या आणि अर्थार्जनाच्या नव्या संकल्पना, नवे मार्ग आणि नव्या योजना तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येणार आहोत. तेव्हा सर्व माता बंधू भगिनींनी या विनंतीला मान द्यावा आणि हिंदू प्रपंच, महाप्रपंच या प्रपंच परिवाराच्या दोन्ही YouTube चॅनल्सला सबस्क्राईब करा आणि आपल्या हिंदू माता बंधू भगिनी आणि मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा. मित्रांनो, हिंदूंची एकजूट ही काळाची गरज झालेली आहे. त्यामुळे एक व्हा, एकत्र रहा, हिंदू म्हणून मतदान करा. चला आता बघूया सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे सुपुत्र अमितजी ठाकरे यांचा राजकीय प्रवास कसा आहे, सामाजिक प्रवास कसा आहे. अमित राज ठाकरे यांचा जन्म 24 मे 1992 ला झाला. त्यांचं शिक्षण पदवीधर MBA असं आहे. त्यांनी मार्केटिंग मधून MBA केलेलं आहे. राजकारण, फुटबॉल, व्यंगचित्र रेखाटणं ही त्यांची आवड आहे. 23 जानेवारी 2020 ला मनसे नेतेपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. 27 फेब्रुवारी 2022 साली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची निवड करण्यात आली. अनेक जण असं म्हणतात, यांचं कायच बघावं बाबा, मोठ्या बापाच्या पोटी जन्म घेतलेला आहे त्यामुळे संधी तर मिळणारच असं नाहीये मित्रांनो. अमित राज ठाकरे यांनी आजपर्यंत खूप काम केलेलं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी यावेळी जोर लावला आणि राजसाहेबांना विनंती केली की राजसाहेब, आता अमित ठाकरे फ्रंट फुटवर आलेच पाहिजेत. मनसेच्या तमाम कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मन सांभाळत त्यांची मागणी मान्य करत राजसाहेब ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना माहीम मधून निवडून येण्याची संधी दिलेली आहे. अनेकांना खात्री आहे की अमित ठाकरे हेच माहीम मधून जिंकून येणार आणि गुलाल उधळणार. मित्रांनो, आता बघूया अमित राज ठाकरे यांचा राजकीय आणि सामाजिक जीवन प्रवास कसा आहे. ठाकरे परिवारामध्ये जन्म झाल्याने जन्मापासूनच अमित राज ठाकरे यांच्यावर महाराष्ट्र आणि देश पातळीवरील राजकारण आणि समाजकारणाचे संस्कार होतच होते. अमित ठाकरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाला कॉलेजच्या जीवनापासूनच सुरुवात केली. सन 2006 मध्ये राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि तेव्हा अमित ठाकरे ही राजकारणामध्ये सक्रिय झालेले पाहायला मिळाले. या दरम्यानच्या काळात त्यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत राहून महाराष्ट्राचा दौरा केला. पण यामध्ये ठाकरे परिवाराचा सदस्य असल्याने कोणतीही जास्त अपेक्षा केली नाही. राजसाहेबांच्या दौऱ्यात अमित ठाकरे हे नेहमी एका कोपऱ्यात उभे राहून असतात आणि राजसाहेबांच्या बैठकीवर नजर ठेवून असतात, त्यातून शिकत असतात.
संबंधित पदाधिकारी मनसैनिकांना राजसाहेब काय मार्गदर्शन करत आहेत त्याचा आढावा घेतला जातो. या दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात तरुण पिढीला आणि समाजाला कोणते प्रश्न भेडसावत आहेत, इतर राजकीय पक्ष फक्त जनतेचा मतदानापुरता वापर करून महाराष्ट्राच्या नवनिर्माणाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नाहीत, पाऊल उचलत नाहीत, हे अमित राज ठाकरे यांनी अचूक हेरलेलं आहे. मित्रांनो, एका गोष्टीचा खरंच गर्व वाटायला पाहिजे. अनेकदा राजसाहेब ठाकरे वेगवेगळ्या नेत्यांसोबत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतात. मात्र या बैठकांना उपस्थित असलेले अमित राज ठाकरे हे एकतर राजसाहेब ठाकरे यांच्या बाजूला उभे असतात किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये शांतपणे उभं राहून नेमकं तिथे काय घडतंय, काय चाललंय हे न्याहाळत असतात. ते कधीही मी राजसाहेबांचा मुलगा आहे म्हणून मला मोठा मान मिळाला पाहिजे, माझा सन्मान झाला पाहिजे या आविर्भावात कधीही नसतात. आपल्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी आणि सर्वसामान्यांशी सुद्धा अत्यंत प्रेमाने बोलणारे अमित राज ठाकरे हे खरोखरच एक सुसंस्कृत, सभ्य आणि तितकंच कणखर आणि दृष्टिकोन असलेलं व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो, राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू अमित ठाकरे यांना घरातूनच मिळाले. त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणात प्रवेश करण्या अगोदर त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली आणि न्याय सुद्धा मिळवून दिलाय सर्वसामान्यांना. त्यांच्या याच राजकीय आणि सामाजिक प्रवासावर आपण थोडा प्रकाश टाकूया. दिनांक 14 फेब्रुवारी 2015 रोजी पर्जन्य वृक्ष यावर मिलीबग किड्यांमुळे झाड मृत्युमुखी पडत असल्याने त्यावर सिंगापूरहून आणलेले लेडी बग किडे सोडण्यात यावेत असे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित राज ठाकरे यांनी सादरीकरण करून संपूर्ण मुंबईत हा उपक्रम राबवला आणि अनेक वृक्षांचा जीव वाचला. आता इथेच तुम्ही तुलना करू शकता अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे. मुंबईमध्ये उपक्रम राबवून अमित ठाकरे यांनी कित्येक वृक्ष वाचवले. आपल्याच मतदारसंघात वरळीमध्ये पेंग्विनने किती झाडे लावली हे एकदा शेणकिड्यांनी सांगावं. चला आता पुढचा मुद्दा. विद्यार्थ्यांच्या दप्तरचे ओझे कमी करण्यासाठी सरकारला कार्यवाही करण्यास अमित राज ठाकरे यांनी भाग पाडलं आणि आज विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी झालेले आहे. समुद्र किनारा स्वच्छता मोहीम त्यांनी हाती घेतली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे किनारपट्टी साफ केली. कोरोना काळामध्ये देखील अमित राज ठाकरे हे खूप सक्रिय होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेत मुंबईतील आरोग्य सेवा आणि डॉक्टर कर्मचारी यांची पगार कपात रद्द करावी या महत्वाची मागणी करून डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांचं सन्मानपूर्वक मानधन मिळवून दिलं. कोरोना संकट काळात शाळांनी, विशेषतः CBSE, ICSE, IB या बोर्डाच्या इंग्रजी शाळांनी फी मध्ये प्रचंड वाढ केली. तसंच फी भरू न शकणाऱ्या पालकांवर दबाव टाकला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी अमित ठाकरे यांनी लावून धरलेली होती. राज्य सरकारने फी वाढवण्यास मनाई केल्याने लाखो पालकांना दिलासा मिळालेला आहे. याचं क्रेडिट अमित राज ठाकरे यांना द्यायला पाहिजे. राज्यातील आशा वर्कर्स आणि आशा गट यांच्या मानधनाच्या वाढीचा प्रश्न गेली अनेक वर्ष रखडलेला होता. केवळ 1,500 ते 2,000 रुपयाच्या मानधनावर आशा वर्कर्स काम करत होत्या. अमितजी ठाकरे यांनी काही आशा वर्कर्स त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आरोग्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार केला. तसंच अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर 2च दिवसात, मित्रांनो, 2च दिवसात आशा वर्कर्सच्या मानधनात रुपये 2,000ची वाढ झाली. आशा गट प्रवर्तकांच्या मानधनात 3,000 रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय कॅबिनेट मीटिंग मध्ये घेण्यात आला आणि राज्यातील सुमारे 72,000 आशा वर्कर्सना या निर्णयामुळे दिलासा मिळालेला आहे. हे काम पेंग्विननं कधी केलं का हो? कधी आठवतंय का? आठवत असेल तर कमेंट मध्ये कळवा. चला पुढचा मुद्दा. कोविड संकट काळात विविध रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टर्स महत्वाची सेवा बजावत होते. त्यांच्यावरची पदव्युत्तर परीक्षेची टांगती तलवार मानसिक तणाव निर्माण करणारी होती. या संदर्भात अमितजींनी सरकारला पत्र लिहिलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हाच विषय पंतप्रधानांकडे मांडला. अमित ठाकरे यांच्यामुळे निवासी डॉक्टरांच्या समस्यांना वाचा फुटली आणि त्यांना देखील न्याय मिळाला. कोविड संकट काळातून बंधपत्रित डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे या डॉक्टर आणि नर्सेसचं मासिक मानधन रुपये 15,000 वरून कमी झालं. अमितजी ठाकरे यांनी हा विषय आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणू दिला. नुसतं पत्र लिहून ते थांबले नाहीत, तर त्यांनी आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे बंधपत्रित डॉक्टरांचा पगार पूर्ववत करण्याचा निर्णय सरकारला घ्यावाच लागला. हे होतं अमित ठाकरे यांचं कोविड मधलं लोकांच्या आजवर समोर न आलेलं काम. अशी बरीच कामं अमित ठाकरे यांनी केलेली आहेत. पेंग्विनने काय केलेलं होतं कोविड मध्ये माहितीये? मृतांच्या
डॉक्टरांच्या डेड बॉडी बॅग मध्ये सुद्धा घोटाळे केलेले आहेत. असो, त्यावर अनेक व्हिडिओ बनवून झालेले आहेत, पुढेही बनवणारच आहोत. मात्र आज अमित राज ठाकरे यांच्याच सामाजिक आणि राजकीय प्रवासाचा आढावा. एमपीएससी यूपीएससी सारख्या परीक्षांची पूर्वतयारी करणारे शेकडो विद्यार्थी अनेक ठिकाणी विशेषतः पुण्यात अडकलेले होते. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी जाता यावं यासाठी एसटी उपलब्ध करून देण्याची अमितजींनी मुख्यमंत्र्यांकडे फोनद्वारे मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांना ते ऐकावं लागलं आणि ज्यादा एसटी बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे शेकडो विद्यार्थी घरी सुखरूप पोहोचले. कोविडचा संसर्ग सुरू झाल्यावर टाळेबंदीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातच डॉक्टरांना पीपीई किट आणि मास्क उपलब्ध होत नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या बातम्यांची दखल घेऊन अमित राज ठाकरे यांनी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेला शेकडो पीपीई किट आणि मास्क उपलब्ध करून दिले मुंबईमध्ये. आणि ते देखील स्वतः. एमपीएससीची परीक्षा कोविडच्या प्रादुर्भावामुळे 2 दिवसांवर आलेली ही परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलली. ती परीक्षा जाहीर केलेल्या तारखेलाच घ्यावी ही अमित राज ठाकरे यांची मागणी राज्य सरकारला पूर्ण करावीच लागली. कोरोनामुळे सुमारे 2,500 निवासी डॉक्टरांच्या रखडलेल्या परीक्षा, परदेशात अडकून पडलेले हजारो महाराष्ट्रीय बांधव आणि परप्रांतीय मजुरांची नोंदणी या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री अमित राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांची तेव्हा भेट घेतली आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या घरी सुखरूप पोहोचले. निवासी डॉक्टर एकीकडे कोरोना रुग्णांसाठी लढत असताना दुसरीकडे त्यांच्यावर परीक्षेची टांगती तलवार आहे. या परीक्षेबाबत विद्यार्थी आणि डॉक्टरांनी सुचवलेल्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी जोरदारपणे श्री अमित राज ठाकरे यांनी लावून धरली आणि राज्यपालांना देखील याची नोंद घ्यावी लागली. कोविड काळामध्ये कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती संकेतस्थळावर मिळावी ही मागणी सुद्धा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून मान्य करून घेतली. आता अमित राज ठाकरे यांचं इतर काय कार्य आहे ते सुद्धा जाणून घेऊया. शासन आदेश मराठीतच काढले जावेत याकडे अमितजी राज ठाकरे यांनी सरकारचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधलं. एमपीएससी परीक्षा उशिरा होत असल्याने आणि वेळेवर निर्णय लागत नसल्याने तरुण आणि हुशार विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याने सरकारला त्यांनी कडक प्रश्न विचारले, ज्यांची सरकारला उत्तरं द्यावीच लागली आणि सरकारला अमित राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांची नोंद घेऊन त्यावर कार्यवाही करावी लागली. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान महामोर्चात सहभागी होऊन सरकारच्या गलथान कारभाराचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला होता. तेव्हा अमित राज ठाकरे यांच्याच नेतृत्वात तो सणसणीत असा मोर्चा निघाला होता. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्यगीत लावण्याची आणि ते गायले जाण्याची मागणी अमित राज ठाकरे यांनी पूर्ण करून घेतलेली आहे, इतर कोणी नाही. गणेश मूर्तिकारांना मंडप परवानगीसाठी एक अर्ज आणि एक खिडकी योजना अमित राज ठाकरे यांनीच मान्य करून घेतलेली आहे. आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना अनुदान मिळावे म्हणून आंदोलन स्थळी जात शिक्षकांना पाठिंबा देऊन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी करताच घोषित शाळांना 20% अनुदान आणि 20% अनुदानित शिक्षकांना 40% अनुदान मिळाले. थाळीनाद मोर्चा काढून नवी मुंबईतील 6,500 कंत्राटी कामगारांचे 90 कोटी रुपये नवी मुंबई महानगरपालिकेकडून कामगारांना मिळवून दिले. पुणे विद्यापीठावर आणि मराठवाडा विद्यापीठावर विविध मागण्यांसाठी महामोर्चा काढत असताना विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवून घेतल्या. 1 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त रील वाज कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन सुद्धा अमित राज ठाकरे यांच्याच मार्गदर्शनाखाली केलं गेलं. शिक्षकांची निवडणूक कार्यक्रमासाठी ड्युटी लावण्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक नसल्याने मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेऊन शिक्षकांचा निवडणूक ड्युटीपासून सूट देण्याची मागणी मान्य करून घेतली. नीट परीक्षेच्या गोंधळावर भाष्य करत नीटची परीक्षा नीट घ्या असं म्हणत केंद्र सरकारला जाब पण विचारला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणाऱ्याच्या विरोधात जनतेने आपला राग व्यक्त करावा याकरता एक सही संतापाची या कार्यक्रमाचं मार्गदर्शन सुद्धा केलं. जागर यात्रा मुंबई गोवा महामार्ग लवकर खड्डेमुक्त व्हावा याकरिता राज्य सरकारला धारेवर धरत पायी मोर्चा यशस्वी करून दाखवला. उच्च व तंत्र शिक्षण यांच्या अंतर्गत येणाऱ्या 642 कोर्सेस तरतूद करून लाखो मुलींना याचा फायदा झाला. पुणे घोले रोडवरील डॉक्टर बाबासाहेब अर्चना देखील केल्या. शालेय प्रवेशाबाबतच्या अन्याय आली. पुण्यात मोठ्या प्रमाणावर मिळत असलेल्या ड्रग्जमुळे तरुण पिढी बिघडत चाललेली आहे. यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला गेला. राज्यातील सर्व महिला वसतिगृह यांचे सुरक्षा ऑडिट करावे ही मागणी देखील अमित राज ठाकरे यांनी मान्य करून घेतली. नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर केजी हे पूर्व प्राथमिक वर्ग पण
नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर केजी हे पूर्व प्राथमिक वर्ग पण शालेय शिक्षण विभागाअंतर्गत आणावेत ही शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी केली, ज्याचा पाठपुरावा अजूनही सुरू आहेच. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत विद्यार्थी सेनेचं जाळं निर्माण केलं. आज विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न महाराष्ट्रभरातून घेऊन त्यांना वाचा फोडून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम अमित राज ठाकरे यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र पोलीस बांधवांना दिवाळी बोनस मिळावा याकरता गृहमंत्र्यांकडे आग्रही मागणी केली. आरेचे जंगल वाचावे यासाठी विविध आंदोलन केले. मोर्चे काढून जंगल वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न देखील केला. आतापर्यंत असे अनेक विविध विषय म्हणजेच आरोग्य संबंधित, शिक्षणासंबंधित, कला आणि क्रीडा संबंधित, पर्यावरण संबंधित, आपत्कालीन संकटे संबंधित, सामाजिक भान, स्त्री सुरक्षा यांच्या संबंधित विषयांवर काम करत त्या प्रत्येक विषयाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न अमित राज ठाकरे यांनी वेळोवेळी केलेला आहे. त्यामुळे नेतृत्व हे कर्तृत्वावर ठरते, वारसावर नाही. हे अमित राज ठाकरे यांनी आतापर्यंत त्यांनी केलेल्या त्यांच्या कामातून सिद्ध करून दाखवलेलं आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण करण्याचा एक दृष्टिकोन आहे, त्याचप्रमाणे अमित राज ठाकरे यांचा देखील एक स्पष्ट दृष्टिकोन आहे, जिथे तरुणांचा विकास व्हावा, त्यांना रोजगार मिळावा, नवीन नवीन प्रकल्प राबवण्यात यावेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न निकाली लावावेत, यासाठी अमित राज ठाकरे सातत्याने प्रयत्न करत आहेत. तेव्हा जर कोणी तुम्हाला असं म्हटलं की अमित राज ठाकरे यांनी काय केलंय हो, हा व्हिडिओ त्या माणसाच्या थोबाडावर मारून फेका. काही उपटसुंभ उचलली जीभ लावली टाळ्याला असे वागतात. मात्र हा व्हिडिओ खास अशा लोकांसाठीच बनवलेला आहे. माहीम मतदारसंघामधून अमित राज ठाकरे हे विक्रमी मतांनी जिंकून यावेत अशी अनेकांची जशी अपेक्षा आहे तशीच ती आमची देखील आहे. त्यासाठी अमित राज ठाकरे यांना मनापासून शुभेच्छा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला अमित राज ठाकरे यांनी काय काय काम केलेलं आहे, त्यांचं राजकारण कसं आहे, समाजकारण कसं आहे, हे आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. सांगण्यासारखं अजून खूप काही आहे, मात्र तूर्तास इतकंच. अमित राज ठाकरे यांनी केलेलं काम हे आज तुमच्या समोर आहे. तेव्हा अमित राज ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर विजयी करा, इतकीच विनंती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. जाता जाता शेवटची विनंती, प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे खास हिंदूंसाठी म्हणजेच हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी एक नवं कोडं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्यावरून धर्मशास्त्र, संस्कृती, नीती आणि संस्कार यांचे सुंदर असे व्हिडिओ सादर करण्यात येत आहेत. तेव्हा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या चॅनलची लिंक दिलेली आहे. प्रपंच परिवार लवकरच हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संकल्पना, नवे मार्ग आणि नव्या योजना घेऊन येत आहे. तेव्हा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही चॅनल्सच्या मोहिमांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा. चॅनल्सला सबस्क्राईब करा. आपल्या हिंदू माता बंधू भगिनी परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला अजिबातच विसरू नका, कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघतोय. तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.